अरे मित्रांनो, आज तर मी आला आहे डहाणू तालुकी कासा वाघाडी गावात आहे भीमबांध। तो भीमबांध नांगाया इदेल आहे ना। इथ महाभारत काळात एक बांध बांधेल ना, तो अर्धाचा आहे असा सांगत ना। त्याची एक गोष्ट पण सांगत, तर ती सगळी गोष्ट ना यो वाघाडी भीम बांधाचा आखा परिसर ये व्हिडिओत आपली नांगायचा हा। तर व्हिडिओ नक्कीच लास्टवरी नांगजास। आता आपली उभा हा चारोटीचे ब्रिजशी ना। आता आपल्याला जाया लागल कासायला। तर आता आपली अथसी 1 किलोमीटर जाण तर कासायला पोहोचून ना। कासावरशी आपल्याला जाया लागल सायवन रोडला। तर सायवन रोडला हळूहळू जाण ना, काय 1.5 किलोमीटर गेला काय आपल्याला वाघाडी भीम बांधाकडे जाणारा रस्ता बोर्ड दिसेल। ते बोर्डची तिन्हा रोड जाय तथसी टर्न मारून आपली 500 मीटरवर गेलं काय वाघाडी भीम बांध। ये भीम बांधावर आपली पोहोचून। जय जोहार मित्रांनो, मी अरविंद बेंडगा आज इथे आहे डहाणूचे कासा वाघाडी गावात भीम बांधावर। महाभारत काळात यो भीम बांध बांधेल असा सांगत जय भीम वनवासात इधेल। तर त्याची एक स्टोरी आहे ना। आता लवकरच कासाला आचार्य भिसे हायस्कूल कासा फेस्टिवल आहे 6, 7, 8। तर ते फेस्टिवलला याल तर तुम्ही हे वाघाडीचे भीम बांधाला पण याल तर तुम्हाला मस्त असा निसर्ग अनुभव भेटेल ना। इथची एक लोका दंतकथा सांगत, तर ती दंतकथा पण येत व्हिडिओ तुम्हाला ऐकाया मिळायची। आज ना आपली विमान घेऊन येईल हा। तर विमानात बसून ना वाघाडी भीम बांधाचे आखे जागेत हिंडायचा हा। तर ये ना आपले आता विमानात बसलं ना, वाघाडी भीम बांधाची अख्खा जागा ना अख्खी नाही नांगत हा। ओढीक मस्त नाही दिसेना, काय सांगूच नको। तुम्ही एकदा नक्कीच इजात नाही दिलं होतं। मी तर कंटाला आला नाही तर मला कोट हिंडाया जाया वाटला ना, तर मी काशातच रह तर मग मी वाघाडीलाच येई। तर तुम्ही पण आजूबाजूला राहत हवं तर सांजेचे टायमाला वाघाडी भीम बांधायला याल तर मस्त तुम्हाला निसर्ग नांगाया मिळेल ना, एक शांतता अनुभवाया मिळेल। सांजेचे टायमाला दूर दूरशी पर्यटक लोका वाघाडी भीम बांधावर मनसोक्त निवांत टाइम घालवाया अथ वाघाडी भीम बांधावर येत ना। सांचे अथचा सनसेट पण नांगाया खतरनाक मिळलं। तर सांचे याल तर फोटो अजून मस्त येत ना। लोका दूर दूरशी हिंडाया। तर मी तर यो व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवला आहे। अथची माहिती आहे ती तुम्हाला पुढचे व्हिडिओत पण नांगाया मिळेलच। पण यो आखा व्ह्यू विमानात बसून ना कसा नांगाय तो पण तुम्हाला मी दाखवत आहे ना। ही नांगा माणसा दूर दूरशी हिंडाया इदेल तर कोडीक मजा करत आहे ना। माझे विमानाला नांगला तर हात करायला लागला आम्हाला हो बसवा। पण बारीकसा विमान तर तीत कोण कोणाला बसव। मी तर जिमतीम तीत बसेल आहे ना, तिला कसा बसव त्याचे करता तिला नाही विमानात घेतला ना। विमानात बसून ना आता गोल गोल हिंडम ना तुम्हाला हो दाखव। तर मित्रांनो, यो व्हिडिओ लास्टवरी नांगजास ईत आता तुम्हाला पुढे वाघाडी भीम बांधाचे ठिकाणी काय काय तुम्हाला नांगाया मिळेल ना, काय काय आहे ती सगळी गोट ये व्हिडिओत सांगेल आहे ना। जी दंतकथा आहे ना ती पण सांगेल आहे। ते दंतकथेवरशी भरपूर अशा गोष्टी लोक आपल्याला सांगत, पण ती खरं आहे काय खोटा आहे ते आता आपल्याला नाही माहीत। पण ती एक कथा सांगली जाय ना, तीच कथा मी ये व्हिडिओची तुमच्यावरही पोहोचवेला आहे। बांध आहे तो इथंशी म्हणजे नदीचे तिकड पायशी बांधेला आहे यो नांगा। अथशी असा 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 आहे ना। अथचा यो मधलाच भाग अर्धवट आहे ना। बाकी असा नांगून तर इथंशी तो पूर्णच आहे। याची एक स्थानिक लोका एक दंतकथा सांगत, एक स्टोरी सांगत, ती तुम्हाला पुढे मी सांगत आहे। घोडा उडवीचं ठिकाण असं सांगत नाही, हे पाय बसेल हा ना, हे घोड्याचं बसेल म्हणजे ते कालाचं असं सांगत। तशी घोडा उडवला जाय अशी पण एक दंतकथा सांगली जाय। जय भीम यो पूर्ण बांध बांधून ना सकाळी झाली त्याला पूर्ण करायला नाही। तो निराश झाला ना, मग अथ बसला तर तो बसेल त्याचा तो निशाण असा बनेल असा सांगत लोक। आता अशा म्हणजे दंतकथेत सांगितला जाय आपल्याला। हिंडाया येत ये भीमबांध नांगा येत, आनंद घ्या येत तर काय करत तिला पोहता तर ये नाही, पाणीत काही पोवेल नाही राहत ना। मग यो पाणीत उतरून आंघलत म्हणजे आंघोळ कराया उतरत
पण तिला पाण्याचा अंदाज नाही, हे कोडा कोंढा आहे तो माहीत नाही ना, डायरेक्ट पाणीत उतरत ना. भरपूर जण माणसं जी बाहेरची हिंडाया येत ती ये पाण्यात उतरत ना, पोहता नाही, त्याच्यामुळे बुडून ना मरत. तर त्याच्यामुळे तुम्ही जर आलं ये वाघाडी भीमबांधची परिसरात हिंडाया फिराया तर मस्त इकडं यो भीमबांध नागा साईडला राहून हातपाय धुवा, मस्त आनंद घ्या निसर्गाचा. पण पाणीत उतरू नको, कारण तुम्हाला पोहता नाही आहे, पाण्याचा अंदाज नाही, कोडा कोंडा आहे लिमडा आहे माहीत नाही ना. तुम्ही पाणीत उतराल तर मग जीव जायची शक्यता राहे. तर ती एक काळजी घ्यास. हिंडाया याल तर हिंडजास फिरजास, हातपाय धुवजास, आनंद घिजास, दरीला लिमढेलच, पण पाणीत नको उतर जास, नाही तर मग वाईट घटना घडत आहात. आता तुम्हाला इथची जी दंतकथा सांगली जाय, म्हणजे आपली वाडगोबास वाडगिनाशी होती ती सांगत, पारंपरिक जी दंतकथा सांगितली जाय ती दंतकथा तुम्हाला मी सांगाई. जय महाभारत कालात जे पांडव होतं ते वनवासाला इधेल होतं. तर वनवासाला येत असताना तिला काय झाला, सांज झाली म्हणजे संध्याकाळ झाला, तर तिला कुठंतरी थांबायचा होता. तर ते टायमाला इकडं भरपूर मोठा जंगल असा, तर इकडं नईच्या दरीला मोठी मोठी झाडा राहतोच, तर तसा एखाद मोठा झाड होता हवा, तर ते थांबलं असा ना. मग सांचे पाणी वगैरे घ्याया भीम आला हवा न, म्हणजे ये परिसरात. तर तेच टायमाला आपली आई महालक्ष्मी जी डहाणूचे गडावर बसेल आहे, ती माता संध्याकाळी आंघोळ कराया म्हणजे नईवर ये भीम बांधावर. तर ती आंघोळ करत असताना भीमानी ते आई महालक्ष्मीला नांगला. तर भीम मोहित झाला आई महालक्ष्मीवर ना. भीमला रहवला नाही तर भीमनी लगेच आई महालक्ष्मीला मागणं टाकला, काय तू मला आवडलीस, मला तुझ्याशी लगीन करायचं आहे, तर तू माझी लगीन करशी काय. तर आई महालक्ष्मी माता फार चतुर होती, तर तेही एक अट ठेवला, काय मला ये नईचा पाणी माझे महालक्ष्मी गडाच्या बाजूला जो मुसल्या डोंगर आहे ना, ते डोंगराशी जर पाणी एक रातीत आणून देशी तर मी तुझ्याशी लगीन करन, असं ते अट ठेवली. तर भीमाला त्या रहवला नाही, त्याही त्याचे कामाला लगेच चालू केला. तर तथसी जो भीम बांध बांधेल लागत आहे तथसे त्याही बांधत इकडशी ये बाजूला पण सगळा बांध बांधत आणला ना. जवळजवळ सकाळचं 3-4 वाजलं असतील का काय माहीत नाही, पण म्हणजे रात्र होण्याच्या अगोदर पूर्ण बांधत आणला. ही गोष्ट मातेला माहीत पडला, काय हे जी मी अट ठेवेल होती भीमासमोर ती तर भीमाने पूर्ण केली. आता थोडासाच बाकी राहिला आहे ना. जर त्याही तो बांध बांधला ना, पाणी अथ्था आणला, तर मला त्याच्याशी लगीन करा लागेल. ही गोष्ट जे मातेला माहीत पडला, तर मातेने कोंबड्याचा रूप धारण केला ना. ये परिसरात येईन ना ती आरडा लागली, कुकुडकू असा तेहीन आवाज केला. तर तो आवाज जे भीमाने ऐकला तर भीमाला वाटला, काय मातेने मला अट टाकेल होती, काय एका रात्रीत म्हणजे पाणी माझे तिथं आणायचा आहे असा ना. सकाळ तर झाली ना, मी पूर्ण बांध नाही बांधला, आता पाणी तिथं नाही जाऊ शकत. तर तो निराश झाला. मग ती जागा खुली जागा आहे तिथं तो बसला असे सांगत ना. मग तो तशी निघून गेला. तैशी यो अर्धवट असा भीम म्हणजे अर्धवट बांध आहे ना. मग तैशी याला नाव पडला भीम बांध. अशी पारंपरिक दंतकथा आहे. त्या खरा आहे खोटा आहे त्या तुम्हाला काय वाटतं त्या कमेंट्स करून सांगा. पण अशी एक दंतकथा सांगली जाय. हे वाघाडीचे जो नैल पाणी आहे तो सगळा पाणी धामणी कवडास ये 2 डेम हा ते डेमाचा पाणी ये नैल 12 पण महिना चालूच रहे. म्हणजे एकदा पका पाणी सोडलं तर पका पण पाणी रह ना, जराक पाणी सोडलं तर जराक पण पाणी रह. पण वरीसभर थोडाक तरी पाणी ये नैल रहयूच. म्हणजे हे वाघाडी भीम बांधाला पाणी यायला तर तुम्हाला मिळालूच. सांजेचे टायमाला माणसा म्हणजे पोरा पोरी आजूबाजूची माणसा हिंडाया येत. तर निसर्ग जो नागा मिळाय तो अफलातून राहीना. सांचे अथचा सनसेट
खतरनाक रहे. तर तुम्ही एखादा सांचे याल तर सांचे ही जास्त म्हणजे आताचा या सगळ्या गोष्टी नांगाया मस्त मिळे. ये पाण्याचा फायदा ये आजूबाजूला जे काही गावकरी गावात माणसं आहेत ती मग आपले घरा भाजीपाला लावाया या त्या कामासाठी वापरत. मग एक शेतीसाठी पण यो पाणी कामात ये. मित्रांनो आता आपली असे ठिकाणी इदेला तर वाघाडी भीम बांधाले एक असा ठिकाण आहे तिथं ना ढोल जसा दगड वाजाय असा सांगत. तर तो आम्ही तुम्हाला ऐकवू ना दाखवू येऊ नका. म्हणजे भीम बांधाचे जिथं वाघाडी भीम बांध असा लिहिल त्याच्या शेवटचे टोकाला याल ना तिथं यो दगड वाजत आहे ढोलासारखा. तो कोणातरी प्रयत्न करेल आहे फोडून नांगेल हवा काय आत नक्कीच पोकुल बोकुल तर नाही. तसा यो दगड आहे पण आता ही क्या वाजत दगड पण तसं असू असा नाही आपली सांगू शकत. बऱ्यापैकी आवाज येत आहे पण इकडचीच येई ना आवाज इकडं नाही येई. हा सांग मला असं निसर्गाची पावर ही पावर आपल्याला ओळखता नाही येई. हे निसर्गातच आहे सगळ्या गोष्टी. मित्रांनो ये भीम बांधाला तुम्ही हिंडा याल तर निसर्ग तर नागा मिळेल सगळ्या गोष्टी तुम्हाला मस्त इथं आवडून जातील. पण एक गोष्ट नाही आवडेल ती म्हणजे इथं जी पर्यटक आहेत जी माणसं आपले ये भीम बांधावर हिंडाया येत ते खाया काही वेफर्स घेऊन येत थंडा घेऊन येत तो न कचरा इथं टाकणं. आता तुम्ही नांगत हो अख्खा परिसर कचऱ्याखाली भरेल आहे तर ती कुठंतरी चुकीची गोष्ट आहे. जर तुम्ही एखादे ठिकाणी म्हणजे इथंच नाही कुठं पण पर्यटन स्थळाला भेटी देत हवं नांगाया जात हवं तर नांगून ते जागेचा तुम्ही मान ठेवला पाहिजे आदर केला पाहिजे. तिथं कचरा करून ना वॅट करून जाण फायदा नाही. कारण आपल्यासारखं कितीतरी माणसा रोजचे ये ठिकाणाला नांगाया येत तर ती एक गोष्ट तुम्ही इथं येत हवं तर कचरा नको करून जायचे असं याच सांगन. आता भरपूर ठिकाणी आपल्याकडे एक तर पर्यटन स्थळ कमी ना असे ठिकाणी जी माणसं आहेत ती येत तर बेसूच पण ये ना कचरा करून जात सगळ्या गोष्टी रस्त्यात टाकून जात कोणी ड्रिंक करून ना बाटल्या फोडून टाकत. तर ही कुठंतरी चुकीची गोष्ट आहे ती मला फार खेददायक दुःखदायक वाटली. तर या सगळ्या गोष्टी जी दंतकथा तुम्हाला सांगली ती दंतकथा ऐकून तुम्हाला काय वाटलं त्या खराच आहे काय फक्त कथाच आहे काय तुम्हाला वाटतं ती तुमची प्रतिक्रिया कमेंट्स करा ना. सगळ्या व्हिडिओ नागून तुम्हाला काय वाटला त्या कमेंट्स करून सांगा. मिळू पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावरही अखिल अरविंद बेंगाचा नमस्कार जोहार जय आदिवासी.